नमस्कार मित्रांनो, मी रोहित. महाडीबीटी शेतकरी योजना अंतर्गत तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला कृषी अधिकारी यांच्या मार्फत शेतकरी मासिक चलन मागितले जाते. हे चलन घरबसल्या कसे भरायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ घेऊन येत असतो. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी मासिक चलन काढण्यासाठी कोणत्या एका ब्राउझरवरती यायचं. ब्राउझरवरती आल्यानंतर ग्रास लॉग इन असं सर्च करून घ्यायचं आहे. व सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर भरपूर वेबसाईट येतील. तर येथील पहिलीच वेबसाईट ग्रास गव्हर्नमेंट रिसिप्ट अकाउंटिंग सिस्टम यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. यानंतर तुमच्यासमोर असा नवीन इंटरफेस येईल. पे विदाउट रजिस्ट्रेशन, सर्च चलन असे भरपूर ऑप्शन दिलेले आहेत. तर यातील सर्वात पहिला ऑप्शन पे विदाउट रजिस्ट्रेशन ऑप्शन निवडून घ्यायचा आहे. ऑप्शन निवडल्यानंतर तुमच्यासमोर ट्रान्झॅक्शनची डिपार्टमेंट दावली जातील. तर यातील सर्वात शेवटचा ऑप्शन रिन्यू डिपार्टमेंट निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर हा फॉर्म तुम्हाला भरावा लागणार आहे. फॉर्म मी जसा भरेल तसंच तुम्हाला भरून घ्यायचा आहे. सुरुवातीला तुम्हाला डिपार्टमेंट निवडावं लागणार आहे. मी जे डिपार्टमेंट निवडेल तेच तुम्ही डिपार्टमेंट निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे पेमेंट टाईपमध्ये क्रॉप हजबंड्री हा टाईप निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. इथे डिस्ट्रिक्ट लिहिलं आहे, त्याच्यासमोर जिल्ह्याचं ऑप्शन दिलेलं आहे. त्यातून तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा तालुका निवडून घ्यायचा आहे. तालुका निवडल्यानंतर पुढे ऑफिस नेम, तर इथे TAO माळशिरस तसे तुमचं ऑफिस निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे स्कीम नेममध्ये शेतकरी मॅगझिन ही स्कीम निवडून घ्यायची. पुढे पिरियड इयर ॲटोमॅटिक आलेले असेल तर इथे सिलेक्ट पिरियडमध्ये स्पेसिफिक पिरियड हाच ऑप्शन निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर डेट टाकून घ्यायची. डेट आजच्या तारखेपासून पुढील 1 वर्षाची डेट टाकून घ्यायची. मी जशी डेट टाकली ते पाहून घ्या, तशी डेट टाकून घ्या. पुढे अकाउंट डिटेलमध्ये सबस्क्रिप्शन फी, ॲडव्हर्टायझिंग फी टाकावं लागणार आहे. तुमच्या तालुका अधिकाऱ्यांना किती फी भरायची शेतकरी मासिक चलनाची विचारून सबस्क्रिप्शन फीमध्ये ती फी टाकून घ्या. ते टाकल्यानंतर खाली इथे तुम्हाला तुमचं नाव, पत्ता सर्व टाकावं लागणार आहे. सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर खाली रिमार्कमध्ये शेतकरी मॅगझिन असं टाकून घ्यायचं आहे. यानंतर मोबाईल नंबरच्या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली पाहू शकता खालील कोपऱ्यात कॅप्चा दिलेला आहे. कॅप्चा जसा आहे तसा कॅप्चा टाकून घ्यायचा. कॅप्चा टाकल्यानंतर आता पेमेंट करावं लागणार आहे. पेमेंट करण्यासाठी 3 नंबरचा ऑप्शन पेमेंट गेटवे हा निवडून घ्यायचा आहे. त्याच्या अंतर्गत पेमेंट गेटवे बिल डेस्क हाच ऑप्शन निवडून घ्यायचा आहे. ऑप्शन निवडल्यानंतर खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला सर्व माहिती दाखवली जाईल. तुम्ही भरलेली माहिती चेक करून घ्यायची. बरोबर असेल तर खाली ॲग्री बटन दिले, या बटनावरती क्लिक करायचं आणि प्रोसिड या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथे एक GRN नंबर आलेला आहे. हा नंबर कॉपी करून घ्यायचा आहे, पुढे लागणार आहे आणि ओके या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. तुम्हाला पेमेंट गेटवेकडे रिडायरेक्ट केलं जाईल. तर इथे 2 ऑप्शन येतील. तर यातील क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड हाच ऑप्शन निवडून घ्यायचा. ऑप्शन निवडल्यानंतर तुमची सर्व माहिती भरून घ्यायची ATM वरची आणि पे या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ATMशी म्हणजेच बँकशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती OTP आलेला असेल तो OTP टाकून खाली सबमिट या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. पेमेंट सक्सेस झाल्यानंतर तुमच्यासमोर शेतकरी मासिक चलन पावती येऊन जाईल. पावती काढताना काही अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, तुमची अडचण सोडवली जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.